नमस्कार सर्व मित्रांना आणि आजचे अद्रकीचे बाजारपेठातील अपडेट्स हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपण आता 4-5 दिवस झाले आपल्याला आपण काही व्हिडिओ हा बनवला नव्हता, कारण बाजारपेठेतील घसरण आणि त्यामध्ये काय सुधारणा होते या गोष्टीमुळे आपण हे भाव सांगितले नव्हते. तर आज 20 फेब्रुवारी रोजी आपण बाजारपेठेचे अपडेट्स ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमतः चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे नोटिफिकेशन्स येणारे अपडेट्स हे आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला बाजारपेठातील अपडेट्स ही व्यवस्थित सांगणार आहे. आणि आज 20 फेब्रुवारी रोजी आजचे बाजारभाव हे 32 रुपयापासून सुरुवात आहे. 32 रुपये सर्वसाधारण भाव आहे आणि 32 रुपये ते 40 रुपयापर्यंत हा सुपर क्वालिटीची अद्रक ही आजच्या घडीला खरेदी आहे. बाजारपेठांमध्ये रोजच्या रोज जे दर आहे तर ते खालीवर होत असतात. त्याचं कारण प्रमुख ते देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर तुमच्या भागामध्ये शेतकरी आणि व्यापारी यांची काय खरेदी चालू आहे हे आपल्याला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच काही तेज जे सौदे झाले असतील तर त्याचं देखील आपल्याला कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा त्यामुळे फायदा होईल. आता दर तर मी तुम्हाला सांगितलेले आहे की 32 रुपयापासून तर 40 रुपयापर्यंतचे दर हे आपल्याला आज घडीला दिसून आले आहे. 32 रुपयापासून सर्वसाधारण दर सुरू होतात, तर 40 रुपयापर्यंत हा सुपर क्वालिटीचे अद्रकीचे दर हे 39-40 रुपयापर्यंत येऊन थांबतात. आता प्रमुख कारण घसरणीचं सांगतो. बाजारपेठामध्ये आवक ही जास्त वाढली. बाहेरच्या राज्यांमधील अद्रक ही कमी दराने जर व्यापाऱ्यांना मिळत आहे, त्यामुळे देखील त्याचा आपल्या शेतकऱ्यांना, अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना फटका हा बसत आहे. तसेच दुसरं प्रमुख कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याचा तुटवडा हा आता जाणवायला लागलेला आहे. फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे, त्यामुळे शाळू भरणीचं जे पाणी असतं बऱ्याच शेतकऱ्यांकडे तर ते आता कमी व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे या पिकाला पाणी देऊन म्हणजे त्यांच्याकडे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी अद्रकीचे सौदे हे काढायला सुरू केले आहे. तर यामुळे बाजारपेठांमध्ये, बाजार समित्यांमध्ये महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यातील बाजार समित्या असो किंवा बाहेर राज्यामध्ये देखील ही अद्रकीची बाहेर बाजारपेठ आवक वाढली आणि मागणी ही जशीच्या तशी स्थिर आहे. मागणी स्थिर असल्यामुळे मागणीचा फरक हा पाहिजे त्या प्रमाणात पडला नाही. त्यामुळे आणि आवक वाढली, या दोन कारणामुळे अद्रकीचे दर घसरत आहेत. आणि अद्रकीचे जे सौदे होत आहेत यामध्ये देखील घसरणीचं कारण हे प्रमुख आहे की बऱ्याच ठिकाणी अद्रकीचे सौदे हे जर उच्च सौदे झाले असतील आणि दर घसरले असतील तर त्यामुळे देखील पुन्हा ते अद्रक ही काढणी होत नाही आणि काढणं न झाल्यामुळे पुन्हा त्या अद्रकीचा सौदा हा वेगळा करावा लागतो. हा देखील त्यात प्रमुख कारण आहे. तर हे 2-4 कारणे यामध्ये प्रमुख आहे. एक बाजारपेठांमधील आवक, एक पाण्याची कमतरता आणि जे चाललेले सौदे आहे जर तेच सौदे झाले असतील तर त्यामध्ये पुन्हा ते कॅन्सल होऊन पुन्हा सौदे करत आहेत. तर ही 3-4 कारणं यामध्ये आहे. मागणीचं देखील फार मोठं कारण यामध्ये ठरतं की जर बाजारपेठामध्ये आवक वाढली असेल आणि मागणी जी स्थिर असेल, कमी असेल, तर ते देखील प्रमुख कारण ठरतं की बाजारपेठ ही घसरतात. तर मित्रांनो, हे होते आजचे बाजारभाव आणि आपल्या भागामध्ये काय भाव आहे हे नक्की कळवा. धन्यवाद.